सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून शेत-पाणंद रस्त्यांच्या क्रांतीची सुरुवात. घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांचे रस्ते खुले करण्याची मोहीम पुन्हा गतीने. घनसावंगी शेत-पाणंद रस्ते ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाते. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत विना अडथळा पोहोचावा आणि दळणवळण सुलभ व्हावे या उद्देशाने समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून शेतरस्ते खुले करण्याची मोहीम नव्या जोमाने सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सोमवारी शिंदेवडगाव आणि शेवगड तांडा येथे शेती-पाणंद रस्त्यांच्या कामाला प्रारंभ झालाय. सतीश घाटगे यांच्या संकल्पनेतून घनसावंगी, अंबड व जालना तालुक्यात सन 2023-24 या कालावधीत समृद्धी साखर कारखान्याच्या वतीने 205 किलोमीटर शेत-पाणंद रस्ते स्वखर्चातून तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांमधील आपसातील वाद मिटवून हे रस्ते तयार करण्यात आले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांची अनेक वर्षांची अडचण दूर झाली आहे. गाळप हंगाम 2024-25 दरम्यान या रस्त्यांचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. लाखो मेट्रिक टन ऊस विना अडथळा कारखान्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. दरम्यान समृद्धी साखर कारखान्याची मोहीम पुन्हा सुरू केली असून सोमवारी सतीश घाटगे यांच्या हस्ते शेवगड तांडा ते रांजणी रेल्वे स्टेशन 3.5 किलोमीटर आणि शिंदेवडगाव ते आवलगाव 2 किलोमीटर या शेत-पाणंद रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व शेतकऱ्यांचे रस्ते दर्जेदार करणार सतीश घाटगे. यावेळी बोलताना सतीश घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेतून समृद्धी कारखान्याचे तयार केलेल्या 205 किलोमीटर रस्त्यांचे मजबूतीकरण करण्यात येणार. त्यामुळे हे रस्ते अधिक दर्जेदार होतील. तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सहकार्यातून घनसावंगी, अंबड व जालना तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेत-पाणंद रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.